नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे मिक्स व्हिडिओ टाकणार आहे। त्यात ते असं जातात, त्यांची परमिशन नाही मला शूटमध्ये, तरी मी दाखवतो आहे। मी त्यांचा चेहरा दाखवणार नाही आहे, त्यांना आवडत नाही आहे तर मी दाखवणार नाही आहे। तर मी परत एकदा सांगतो, आत्ता मी व्हिडिओ जे टाकतील ह्याच्या हे पूर्ण व्हिडिओ येतील, हे सर्व मिक्स असतील, ब्लॉग नसेल। आज मॉर्निंग वॉकला जे काय मी जे शूट केलेलं आहे ते सगळे व्हिडिओ मिळून एकच व्हिडिओ टाकणार आहे। ते VNमध्ये मी म्हणजे एकत्र करेल आणि एकच व्हिडिओ टाकेल। किती मोठा होतो आहे ते मला माहिती नाही आहे। मी आज खूप सकाळी लवकर निघालो आणि खूप उशिरा चाललो आहे। हे सकाळी 5-5:30ला हे बॉक्सेस मी दाखवले असतील, शेवटच्या किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये हे असतील बॉक्सेस। हे बॉक्सेस म्हणजे इथे ओला आणि सुका कचरा गोळा करण्याचे बॉक्सेस आहेत ते। तर परत मी रिपीट करतो, आता सपोज जर व्हिडिओ पूर्ण हा झाला एक, तर तो मिक्स व्हिडिओ असेल, त्याची काही लिंक नसेल। आज सकाळी मॉर्निंग वॉकला जे काय मी व्हिडिओ काढले असतील ते एकत्र करून टाकणार आहेत। मी आत्ताच सांगतो, ते सगळे व्हिडिओ ना हे असे पुढे मागे झालेले असतील, हे लिंक केलेले नाहीत किंवा एक सिमिलर लेन्थमध्ये नाही आहे। वेगळे व्हिडिओ असतील प्रत्येक ठिकाणचे। मी जिथे विजिट केलं असेल आज मॉर्निंग वॉकला, किंवा मला जे योग्य वाटलं असेल ते मी टाकण्याचा प्रयत्न केलेला असेल। त्यामुळे ओके, थँक्यू। चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। गॉड ब्लेस यू। सकाळी 5:51 सूर्योदय। हे वाटेत दिसलेलं मला कासव, हे कासव असं इकडून एक तळं आहे, त्या तळ्यापासून आलेलं असावं, कारण दुसरा सोर्स नाही आहे। आणि आणि इकडे पण एक तळं आहे, कदाचित ते तिकडे जात असावं। हे पहा, आता बराच वेळ झालं मी पाहतोय, पण ते काय हालचाल करत नाही आहे। डोळ्याने तर बघताय। आणि आज सोमवार असल्यामुळे सर्व कचरा असा बाहेर आपल्या घराच्या बाहेर आणून ठेवतात। मग दुपारी गाडी आली की ती गाडी हा कचरा घेऊन जात असते। प्रत्येक घरासमोर तुम्हाला असे 2 डबे दिसतील, एका डब्यात ओला कचरा आणि एका डब्यात सुका कचरा। प्रत्येक घरात दिसणार, असं लांबवर कुठेही जरी पाहिलं तरी दिसणार आपल्याला तेच। 2 वर्षापूर्वी मी जेव्हा आलो होतो ना लास्ट टाईम, तेव्हापासून तेव्हा हे घराची उभारणी सुरू होती। म्हणजे बेस पाया खणलेला मी दररोज विजिट करायचो या रस्त्यावरून। ते घर असं आता ह्या कंडिशनला आहे पहा। आणि केवळ मला ह्या घरामुळे बऱ्यापैकी माझे व्ह्यूज वाढले होते यूट्यूबला। इंटरनॅशनल ब्लॉगर झाल्यासारखं वाटलं होतं, कारण याचे कॉमेंट्स मला बऱ्याच लांबून रशिया, जापान, त्यानंतर मला आठवतं आहे बँकॉकमधून काही कॉमेंट्स आल्या होत्या। ते हेच घर। हा सूर्योदय इतका आलेला आहे। आणखी एक तळं, मी जसं म्हटलं तुम्हाला, मला माहिती झालीत बऱ्यापैकी शॉर्टकटवरनं मी मेन रोडला न जाता अशा शॉर्टकटने जिथे कुठे जाता येईल तेवढं जातो। कारण माझं तर फिरणं म्हणजे सर्व पायी। आणि हा नेबरहूड सोडलं की समोर दिसणारा हा हायवे, ही शेती। हे मे बी आमच्या नेबरहूडची बाउंड्री असेल, म्हणजे ह्याच्या पुढं ह्याच्या आतमध्ये आमचं नेबरहूड आहे सर्व।
एका कुठल्या तरी रस्त्याने मेन रोडला आलं तर हे रस्त्याने आलेलं हे पहिलं मॉल सदृश शॉपिंग मॉल. अर्थात आता इतकं सकाळी ते बंद आहे आणि यातली बरीचशी दुकानं मे बी बंद आहेत की काय माहिती नाही. आत्ता तर चालू नाही आहे खरं आहे, पण मी दुपारी कधी येतो तेव्हा दुपारीसुद्धा इतकी काय रहदारी नसते, म्हणजे वर्दळ नसते. हा मला तसा आवडणारा चौक. मी असा मागू कदाचित उद्या मी या पॉईंटला फिरायला येईल, मॉर्निंग वॉकला येईल आणि मे बी सूर्योदय इथून पाहण्याचा प्रयत्न करेन मी. समोर जी मधल्या लाईनमधली गाडी आहे ना, ती गाडी डावीकडे वळणार. अर्थात त्या इंडिकेटरवरनं मला कळलं होतं, नाही असं नाही, पण मधल्या लेनमध्ये गाडी थांबते ते वळण्यासाठीच. आता त्या गाडीला डायरेक्ट तिकडे लेफ्टला त्यांच्या लेफ्टला जायचं होतं म्हणून ती गेली होती आणि तिला सिग्नल होता मुख्य म्हणजे. हे पेस बस स्टेशनचं ऑफिस आहे. 7:42 झालेत पहा. म्हणजे जसं आमच्या स्वारगेट डेपो आहे तशाच प्रकारचं साधारण आहे पाहिजे. मला मोठा परिसर आहे या पेस डेपोचा. काही शॉट आहे राव, भारी आहे, खरंच भारी आहे. अगदी गच्च अशी दाट झाडी आहे आणि त्याच्या शेजारी रेल्वे ट्रॅक आहे. मी तुम्हाला दाखवतो तो ट्रॅक. हा पतो ट्रॅक, रेल्वे ट्रॅक. इथे टर्न होऊन कुठेतरी गेलेला आहे परत पुढे. तिकडे जे मागे दिसतंय ना ते जरा डाऊटफुल आहे, म्हणजे जरा मला रिस्की वाटलं जायला म्हणून मी. कारण वॉटर वर्क्स वगैरे मे बी असण्याची शक्यता आहे त्यांचं, किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे सुद्धा असण्याची शक्यता. त्यामुळे मी फार पुढे गेलो नाही, तिथूनच माघारी फिरलो आहे आणि पुढे आता जाणार आहे. आणि कुत्र्यांनी पहा इथे किती घाण करून टाकलेली असेल दिसेल या भागात. गाडी पाहिली की आपल्या बजाज ऑटोची किंवा पीआयजीच्या गाडीची आठवण येते. ही जी घाण दिसते ही कुत्र्यांनी केलेली घाण नाही दिसत मला, ही कुठल्या प्राण्यांची घाण असेल. इकडे हे जे पॉन्ड आहे मे बी, मला नक्की माहिती नाही, पण असं कुठे नाही आहे इतकी घाण रस्त्यांवर. हा चालत येण्याचा मार्ग म्हणजे रेग्युलर चालण्याचा मार्ग नाहीच आहे. मीच ह्या वाटेने चाललो आहे खरं. आता इकडे मागे मी जे म्हटलं ना मी तुम्हाला, रेल्वे क्रॉसिंग करून परत जे चाललो आहे ते बसस्टॉपकडे चाललेलो आहे. आणि बसस्टॉपच्या थोडं दूरपर्यंत
असं काही दिसतंय मला. हे मोस्टली कंपनी असेल, एखादी फॅक्टरी असावी. आणि हे पेसची मेन बिल्डिंग. पेस म्हणतोय म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे पेस, तिचं हे ऑफिस आहे. हा डेपो आहे. म्हणजे ह्याच्या मागे ना बसेस उभ्या आहेत, पण एकही बस अशी रस्त्यावर कुठे दिसत नाही आहे. म्हणजे डेपोत जसं आपल्याला माहिती आहे की डेपोत किती बसेस असतात, तर तसली एकही बस अशी इकडे बाहेर नाही आहे. हे त्यांच्या कामगारांच्या किंवा ऑफिसर लोकांच्या गाड्या असाव्यात. आणि पुन्हा आपण आता पोहोचतो आहे पेसच्या बसस्टॉपकडे. हे माझ्या मागे आहे ते पेसचा डेपो आहे, बसस्टॉप आहे. चालू केलं. हां पुढे गेला आपण. तो गेला परत तिकडे. हा जो मागे आहे तो त्यांचा बॉस आहे. पण पुढे आलं की परत मी अजून थोडं दाखवण्याचा प्रयत्न. हे असे प्रायव्हेट मेंटेनन्सचे जॉब घेतात अंगावर. आता हा पेट्रोल पंपाचा एरिया आहे, म्हणून यांना अपॉइंट केलं असेल ह्या पेट्रोल पंपवाल्यांनी मे बी. आणि याचा सर्व मेंटेनन्स आता हे करून जाणार, म्हणजे झाडांचा. हा स्वतः मालक आहे आणि बाकीचे 2 त्याचे कामगार. आणि यांचं आता हे काम इथलं झालेलं आहे. अशा गाड्या येतात, ह्या गाड्यांमधनं ते जात असतात. ते पहिली टीम आहे त्यांची आणि ते बॉस आहेत आणि यांनी ते काम केलेलं आहे. आता ही गाडी आहे त्यांची आणि यांनी हे सर्व मेंटेनन्सचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी कॉन्टॅक्ट घेतला असेल. हे प्रायव्हेट असतील म्हणा. चालले ती दुसरी गाडी चालली. हे असे मेंटेनन्सची कामं घेणारे असतात बरेचसे.